नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या ठिकाणी किनई गावचा एक टॉपचा नामांकित नंदी पळतोय आणि तो नंदी सतत महाराष्ट्रामध्ये जे मैदान होते त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय, परंतु काही मुलाखती होत नाहीत, अंधारात राहतोय. आपण चर्चा करणार आहोत त्याच्या मालकांशी. दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव आहे आपल्या नंदीचं? बदाम. बदाम. तुमचं नाव काय? जमीर शब्बीर सय्यद, मधमापूरवाडी. मधमापूरवाडी शेजारी. हा, किनी शेजारी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बदाम आता काय किती वर्षाचा आहे? काय बदाम एक साधारण 2-2.5 वर्षाचा बैल आहे. बर. कुठनं घेतलाय? काय आपल्या घरच्या गाईचा आहे. घरचीच गाय? कुठे आहे? काय गाई पूर्ण डोंगरामध्ये, तिला नाही गेलो होतो, ती काही सापडली नाही आता. मित्रांनो, त्याची गाय जी आहे ती कुर्णात म्हणजे डोंगरात चरायला सोडली. कधी सोडली? काय ती 1 जूनला सोडली होती. 1 जूनला डोंगरामध्ये चरण्यासाठी सोडली. ती काय अजून आणलीच नाही, गावली नाही. गावल आता. आपण बोलतोय बदाम नाव ना? हां. काय सांगाल? काय प्रत्येक मैदानात गुलालात आहे, मुलाखती होत नाहीत, काय सांगाल? काय होते, गरीबाचा बैल म्हणलं की थोडंसं पहिल्याला बी अडचण होती आणि यूट्यूबरवाल्याशी जादा संपर्क होत नाही आहे. बर. जरा मोठ्या बैलवाल्यांच्या मागं यूट्यूबरवाले बी असतात. बर बर बर. ज्याचा आपण नंदी पोहतोय त्याच्या मागं सर्वसाधारण म्हणजे गरीब घराच्या बैल आहे, त्या बैलाच्या मागं म्हणजे यूट्यूबरवाल्यांचं बी लक्ष केंद्रित होत नाही. आपला बैल इतका टॉपला पोहतोय, 2 खांदी बैल पोहतो. बर. आपला बैल 2 खांदी पोहतो. 2 खांदी, डावी उजवी. पब्लिक आलं तरी अडचण येत नाही आपल्याला. किती वर्षापासून या नादात आहे तुम्ही? हे जवळजवळ बाबांचं म्हणजे बाबा पळवत होते पहिले, म्हणजे आमचे वडील. बर. नाव काय त्यांचं? शब्बीर अब्दुल करीम सय्यद. बर. हे बैला पळवायचा त्यांचा नाद असायचा. बर. त्या काळात सकाळ भाड्याला पैसे नसायचे, तर भाऊ ही दोघं, हे इमाम अब्दुल करीम सय्यद, शब्बीर अब्दुल करीम सय्यद, इमाम अब्दुल करीम सय्यद, एकमेकांनी म्हणजे हातावली पोटं असून भावाला पैसे द्यायचा त्या काळात. काय ना जुनी बैल कुठली होती तुमच्याकडे? जुनी बदाम होता, जमदार, सद्दाम पावर, म्हणजे ही 4 बैल तर टॉपची नंदी होऊन गेली. तो जुना बदाम होता का नाही, तर त्या बदामला कुणी सांगायचंच नाही की मी त्याची गाडी मारीन. बर. किती वर्षापूर्वीचा? जवळजवळ हे 40 वर्षाच्या पाठीमागचा काळ आहे. म्हणजे मी लहान होतो, 1990च्या आसपास. ती तेव्हा ही बैल घेऊन जायची का नाही, तर सगळ्या बैलांची तोंड इकडं असायची, म्हणजे निकालाकडं. त्यावेळेस बैलगाडा शहरी क्षेत्रातील जुनी कुठली होती आपल्या ओळखीची बैल? सुरती अंजीर होते. बर. परत ते वाटेगावचा नाही का तो, काय त्याचं नाव, सुंदर का काय तो, अंबरनाथचा बादल. ही ती नवी होती पण त्यांच्या ते गावची. हा, त्या गावची बैल. तो सुंदर काय होतं, राजा. बर बर. राजा. हा, त्या काळात बैल पळत होता आपला. फॉर्मला. हा, कराडबाग हलवला होता इथनं जाऊन बदामनं. गाडी पळत होती. हा. त्या तुमच्या मधमापूर वाडीचं गाव जे आहे त्या बदामनं केलं त्या काळी. हा, त्या काळी नाव चांगलं. जर युट्यूबवर वगैरे असते का नाही, तर त्या बैलाचं नाव आज बी का नाही सुवर्ण अक्षरात घेतलं गेलं असतं. मोठा लक्षा पळत होता का नाही, त्यापेक्षा स्पीड जास्त होतं बदामला. त्याला गटाला बैल पळला की सीमीला बैल पळायचा नाही त्याच्या संग, इतकं स्पीड लागायचं गाडीला. घरचीच गाडी. हा. पुशेगावला वगैरे त्या मैदानात पळालाय का तुम्ही? त्या काळी पुशेगावच्या मैदानात? हो, पळलाय की. गट काढला गाडीने की सीमीला बैलच पळायचा नाही. गुलाल वगैरे काय तिथले? कडगुंचा गुलाल होता पुशेगावच्या फाटीला. बर. त्या काळात बी किनीचा. परत कोरेगावचे 1-2 आहेत, लिंबूतचं आहे. बर बर. लिंबूतला बी गाडीनं 1 नंबर केला आहे लिंबूतमध्ये जाऊन. बर. तुम्ही आता या क्षेत्रात किती वर्ष झालं? तुम्ही आता म्हणता वडिलांच्या पासून या बैलगाडा शहरी क्षेत्र आम्ही आहे. आता तुम्ही तुमचा कुठला नंदी असा की तुम्ही लहानपणापासून तो सांभाळलेला आहे? काय आता ह्यो लहानपणापासून बदामच सांभाळला आहे, नाही तर ती सद्दामन पावर होती ती विकत आणली होती. बर. हा. 2007-4 साली बंदीत गावली बैल ती. त्या बैलांचा फॉर्म चढायला आणि बंदी पडायला ती म्हणजे न सांगण्यासारखं ती हे आपलं संकट आलं त्या बैलांवर. आता तुमच्या घरी लक्ष्मी लाभली, काय सांगाल? प्रत्येक मैदानात गुलाल आहे. आता काय ह्यो पळतोय
हां अपेक्षा आहे की मथुर संघ पळावं. हां राहुलभाई पाटील कल्याण अडवली. हां परत आपला मोहिल शेठ धुमाळ सुसगाव हां बकासूर संघ पळायची इच्छा आहे. परत मुरुम आपला सुंदर नाही का मुरुमचा मुरुमचा सुंदर त्याच्या संघ पळायची इच्छा आहे. मथुरबद्दल काय सांगाल? मथुर हा बैलच आहे. त्या बैलाला त्या सांगायसारखं काय आहेच नाही त्याच्यात, कारण त्याला त्याच्याबद्दल बोलावं एवढं कमीच आहे. बिनजोडमध्ये पळतोय, ते पिंजोडचा तर बादशाह आहे का तर आहेच, 3 फेऱ्याच्या मैदानात पण पळतोय. पळतोयच. त्या बैलाबद्दल सांगायला एवढं कमीच आहे. काय आहे अशा त्या बैलामध्ये असं? त्या बैलाची खासियत आहे, पब्लिकला आला की त्याला कोणी सांगायचंच नाही की पब्लिक ते बाबा आपण काय म्हणतात बघा, सांगा मथुरबद्दल काय म्हणणार? पब्लिकचा बादशाह आहे. बेतार सोडून जाईल, बेतार माणसाचं तार 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 पडतो ते बैल. राहुल दादांचा मथुर. हा बघत नाही राहुलाचं बैल अजिबात पब्लिक करत नाही. होय, आता खूप मोठी कारकीर्द आहे त्या मथुरची. मथुर सारखा बैल आता पब्लिकचा बैलच नाहीये. महाराष्ट्राच्या पाठीत कुठं बैल नाही तसला की मथुर. हां मथुरची कारकिर्दी म्हणजे आता वय होत चाललं बैलाचं, पण ती धमक आणि ती रग त्या बैलाचं म्हणजे परमेश्वराने त्याला काय दिली शक्ती, शक्ती ती काही सांगू शकत नाही, कोणी तिचा अंत लागू शकत नाही. आपली मुलाखत राहुल दादा बघतील. आपल्या बदामचा मथुरचा पायरा जर झाला तर काय सांगाल? अहो, गगनात बसणार नाही इतकं सगळ्यात जास्त खुशी होणार सगळ्यांना. कारण की बघा त्या दिवशी आपले सचिन कोळेकर आहेत का नाही, सचिन कोळेकरांची ना आपली चर्चा झाली होती की बाबा मी दादांसाठी नाही का, मग दादांना विचारतो बदामसाठी. बर 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 तर मी सचिन कोळेकरांना सांगितलं होतं, बघा शेठ म्हणजे दादांना सांगा की बाबा बदामच्या मागं काय लय माणसं नसतात. बर 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 माझा मुलगा आता 10वीला आहे, पेपरला गेलाय, तो असतो आणि मी आणि ह्यो आमचा बाबू भाचा बर बर तो असतो. बर आम्ही 4-5 जणच बैलाच्या पाठीमागं असतो. पण आता मुलगा असता का नाही आणि मथुरचं नाव काढलं की ते तुम्हाला का नाही ह्या महाराष्ट्रातलं कुठलं नंदी नाही की त्याच्या मालकाच्या नावात सकाळ सांगणार 10वीचा विद्यार्थी. बरोबर आहे. त्याचं प्रेम असेल, सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे मथुरवरती. बकासूर बद्दल काय सांगाल? बकासूरचं काय बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे. काय काय आहे काय वेगळं आहे, वेगळं पण आहे बकासूर. त्या बकासूरची गाडी अशी लागली का नाही हां की म्हणजे एक अंगात वेगळंच रूप येतंय की म्हणजे घरात स्वयंपाक करायला लेडीज बसले असल्या आणि आपण टीव्ही वरती लावलं की बाबा काय नाही तर बकासूरची नाही का शर्यत चालू आहे तर थांबा म्हणते जरा भाकरीचा गॅस बंद होतो ती हातातून बैल बघायची बाहेर की ती गॅस बंद होतोय आणि बकासूरची गाडी शर्यत सुटस पोत्र तिथं सगळी गोळा होत्यात. तुम्ही काय सांगाल बाबा बकासूर बद्दल? बकासूर बद्दल सांगणार त्याला काय सांगायची गरज नाही. त्या बैलाची नाव ठेवायला गरज हां. नाही. 1 नंबर बैल आहे. आज महाराष्ट्रात एक चॅम्पियन बैल कोण नाही. काय सारखाच पळतो, दाटून पळतो रोज त्या एक दिवस नाही. अशी काय खासियत आहे त्याच्याकडे? हो बैल तसाही उंची लहान आहे पण काय करामती काय आहे बघा. हा मूर्ती लहान आहे, कीर्ती मोठी आहे त्याची. तो चांगल्या जी आवृत्ती त्यानं आज जो महाराष्ट्र काय म्हणतो त्याला कीर्ती काय हिंद केसरी हिंद केसरी 12 वेळा हिंद केसरी झाला. 12 का 13 वेळा काय बघा बर तसं होणार नाही बैल. तुमच्या आजपर्यंत कारकिर्दी तुम्ही असलं नाही बघितलं बैल? नाही. अहो ह्यो बैल सोनार पाड्याच्या सोन्याचं पाहायला पुढच्या गावात सगळ्या गाड्या आऊट झाल्या टॉपच्या. बर आणि ह्यो बकासूर सोन्यात बसला तिथं त्याच्यात पुढच्या गावात तेव्हापासून बकासूर जी नादावला त्या बैलामुळं सोनारपाड्याच्या सोन्यामुळे बकासूर उजेडात आला असं तुम्हाला म्हणायचं. आलाच तर त्याचा गुरु आहे तो. हा मात्र आपल्या दोन्ही बैलांचं कौतुक केलं. आपल्या बदामचं काय सांगाल? काय खासियत आपला, कसा बदाम पळतो? बदाम खाल्लं 2 उड्या कमी निघतो, पण पुढं जशी जशी गाडी लागेल का नाही अशी त्याला आत्ता पोहोच निकालात बैलच सापडला नाही बर की निकालात बदामला असं जोटं चालतं का नाही. तर बदामचं जोटं कंटिन्यू आत्ता पोहोच सगळे फेरे बघा बर बदामचं तोंड असं निकालात होते. निकालात होते. ज्या दिवशी बदामला असं जोटं लागेल का नाही त्या दिवशी आपण एकच करायचं म्हणजे बैल पळतोय तुमचा, बदाम पळतोय पण त्याला बैल पुरणा, बैल पुराला आणि आपली जगत. आणि आपली पैसे द्यायची काय ताकद नाही. बरोबर आहे मित्रांनो. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये त्यांचा नंदी एवढा पळतोय पण काय होतं पायऱ्या वाचून थोडीशी अडचण येते तरीही गुलाल करतोय. तरीही गुलाल काय करतो. खासियत अशी? 2-3 नंबरची बैल घेऊन त्यांना आत्ता पोतर काय म्हणजे आता ह्या डाली अजून घरात भरपूर आहे त्या बर बर 2-3ची बैल आपण बघून घालून
तो 1-2 मध्ये घुसतोय का तर घुसतोयच. त्यानं आत्ता तर असं म्हणजे आपण मैदानात गेलोय आणि गाडीनं गटाला मार खाल्ला आणि घरी आलोय. तर आता काय दुसरा आहे का काय? हा दुसराच बैल आहे. अजून 1-2-4 महिने जात लावत नाही तो. बर 4-1 महिने तरी जात लावत नाही. एवढा मे महिन्यापर्यंत खाईल तो. कोळे मैदानाचं काय नियोजन आहे? कोळेचं नियोजन लागलं नाही त्यामुळं ते कॅन्सल केले. आता किनीला 4 तारखेला मैदान मोठे पडले. गेल्या वेळेस किनीमध्ये 1 नंबरचा मानकरी आपण. किनी आता मैदान होते 4 तारखेला, त्या मैदानाबद्दल काय सांगाल? आता का ब्रह्मादादा NJ पाटील आहे बर ही काय मैदान रास्तच होते. गेल्या वेळेस त्यांनी आपल्याला स्कूटी गाडीचं आपण 1 नंबरचं मानकरी आहे त्यांच्या मैदानातलं. कधी झालेलं मैदान? हे मला वाटतं 4 नोव्हेंबरच्या महिन्यात झालं होतं. बर बर आता मध्ये 4 तारखेला काहीतरी आहे ना भाऊ. 4 तारखेला झालं होतं मला वाटतं. 4 का 5 तुम्ही एक 1 नंबर केला होता. कडनं सगळं दिलं काय असेल ते. ती कुठे गट काढला कडनं. बर सिमी योगायोगानं परमेश्वरा म्हणलं मधनं यावा बर आणि योग बी असा बर की गट कडनं निघाला तर सेमीला 100% गाडी मध्ये असते का तर असतेच. एक ती परमेश्वराची मोठी देणगी आपल्याला आत्तापत्र लाभलेली की बदामची गाडी गट कडनं काढला की सेमीला मध्ये आहेच. बर बर 5 नंबर तासावनं सिमी आला आणि आमचं बाचा गेला चिठ्ठी उचलायला. तर म्हणला मामा म्हणला आपण काय चिठ्ठी उचलाय नको, कोण उचलेल ती उचलेल, बर नशीब आजमू. ते आपले मठातले बाबलगिरी महाराज ती गेले चिठ्ठी काढली त्यांनी. तर 5 नंबर तास झालं परत बी फायनलला. बर तिथून 1 नंबर सांगून आता म्हणलं एकच करायचा सांगून. ब्रह्मादादांची जी मैदान होतात त्याविषयी काय सांगाल? आत्ता तर बम्मादाचं म्हणजे मागचं मैदान झालं ते रस्त्यात झालं. बर म्हणजे कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय झाला नाही. बर बाबा माझी गाडी मधनं काढा किंवा माझी नाही का गोरगरिबावर कधी अन्याय होतच नाही. झाला नाही आता. म्हणजे ह्या मैदानात तर झाला नाहीये. आणि पुढचे मैदान पारदर्शक होईल ह्याची अपेक्षा बाळगतो आपण. NJ पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मैदान पारदर्शक पार पाडलं. मी त्यांना फोनवर बोललो होतो की पाटील माझी गाडी तुम्ही कडेने टाकली. ते म्हणले शेठ असं काही नाहीये कारण का तर जिथं चिठ्ठी निघाली तिथं तुम्हाला पळावंच लागेल कारण का आपण कुणाही अन्याय केलेला नाहीये म्हणले. कारण का तुम्ही 2 नंबर तासावर निघाला तुम्ही तिथंच पळा. बर बरोबर आहे. तुमच्या नशिबात असलं तर गुलाल भेटेल. तर आम्ही 2 नंबर तासावर म्हणजे आम्ही चिठ्ठी घेण्याचा प्रयत्न केला की बाबा काय नाही का मधनं थोडीशी गावचं मैदान आहे थोडंसं कसं गाडी राहावी. ते म्हणले हाय तिथंच पळा चिठ्ठी कुणाची घेऊ नका. मग आम्ही नशीब आजमावलं. रायबा टाकला कडनं बैल बदाम टाकला आतनं. बर बर ते म्हणले आमचा रायबा बाहेरनं पोहतो पळतो. तर मग गाला म्हणलं तुम्ही शेट म्हणाल तसं पळूया. आता मैदानामध्ये बदाम कुठल्या नावाने पळतो? कोणाचं नाव लागतं? कुमारी तस्मिया जमीर सय्यद कोणाचं नावाने? कन्याचं तुमच्या कन्याचं नावाने पळतो. कन्याच्या नाव आणि सय्यद सर स्वर्गीय सय्यद सर सातारा लावत होतो आत्ता बहुतर. आता इथनं पुढं मधवापूरवाडी. बर बर आणि कोळेकराचा फोन आहे. मैदानामध्ये तुम्ही जाता सुट्टी त्यावेळी सुट्टी मेकर वगैरे कोण असतं त्याच्यावर? सुट्टी मेकर रजत झांजुर्णे बर तडावळ्याचा. तो म्हणजे असा आहे की आपला एक फोन गेला का नाही आणि आपण मैदानात नसलो तरी तो असा म्हणतो बोल ना भाई कुठे तुझ्यासाठी चालू हातातलं काम सोडून मी तिथं. बरोबर म्हणजे बदाम आहे म्हणलं का नाही की रजतनं पहिल्या फेऱ्यापासनं म्हणजे आपण खोंड शिकवायला नाही का बच्चा असल्यावर चालू करतो ट्रेनिंग तेव्हापासून आत्तापर्यंत त्यानं बदामची साथ सोडली नाही. ड्रायव्हर कोण असतो त्याच्यावर? ऋषी ड्रायव्हर कुळक जायचा, बर इरफान ड्रायव्हर पिंपरीचा, बर परत करण ड्रायव्हर शिवतरचा बर आणि विजू ड्रायव्हर ह्याचा आपलं ड्रायव्हर असू द्या हा कुठला असतो ते. एक आमचा आता काय बघताय फ्युचर? गुलाल प्रत्येक मैदानात देतोय, नाव करतोय, काय सांगाल आणखीन? आता तर त्यानं म्हणजे लहान वयात तर म्हणजे केलंय. नाव भरपूरच केले आपलं. म्हणजे त्याच्यापासून असं नाही की त्याच्यापासून अपेक्षा काय राहिल्या त्या, फक्त अपेक्षा एवढ्याच राहिल्या त्या की मोठे नंदी आपल्याला मिळावेत. बक्कासूर आणि मथुर सोबत पाहायची इच्छा तर लय मोठी आहे. ज्या दिवशी ती बैल आपल्या जोट्यात असतील का नाही बदामच्या जोट्याला किंवा बदाम त्यांच्या जोट्याला त्या दिवशी म्हणजे वेगळंच रूप असेल. बर मगाशी तुम्ही सय्यद सरांचा उल्लेख केला, त्यांचं एक नाव खूप मोठं आहे बैलगाडा शर्यत. त्यांच्याविषयी काय 2 शब्द सांगा. सय्यद सर आमचे थोरल्या चुलत्यांचा मुलगा. बर 26 तारखेला त्याचं निधन झालं. पण 26 तारखेला जे ह्याला मैदान होतं हजारमाचीला
अण्णासाहेब गाडगे पाचवड यांचा जलवा आणि आपला बदाम बर ह्यांचं गाडी पळायची आधी बर 11 वाजताच त्याचा फोन आला हं, की काय नाही बाबा भाई म्हणला आज आपली गाडी एक करणार. बर म्हणलं भाऊ म्हणलं इतकं कॉम्पिटिशन म्हणजे नाही का म्हणजे नसावा. मग हे झाला गर्व हं, की काय नाही बाबा मीच हं, हजारो बैल आहेत म्हणलं बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण एक करणार असं म्हणून चालत नाही. चालत नाही. हां कारण का सगळी पळायलाच आल्यात आणि सगळ्याला वाटतं की मी राहावं. मीराव. हां मला बाकी काय कळत नाही. आज आपल्या गाडीने एकच करायचा हं, बर केला त्याचा विश्वास होता बैलांच्यावर. बैलांच्यावर बदामवर आणि अण्णासाहेब गाडगे पाचवरचा जलवा म्हणून बैल आहे हं, हं, त्यांच्यावर. मग ते जे आहेत का नाही हं, अण्णासाहेब गाडगे हं, त्यांचं शाहरुख मुलांनी कुळक जायचे. बर बर त्यांनी मला फोन केला रातच्या 8:30 पावणे 9 वाजता बर की आपल्याला 1000 माचीला जायचं आहे. हं, हं, ते आपले नियोजन करतात बदामचं बर आणि सचिन कोळेकर फिरता फोटोग्राफर बरं. ते दोघं मिळून नियोजन लावतात. हं, हं, तर मग त्यांनी ते नियोजन लावून आम्ही सरांना बोललो की सर बाबा आपल्याला असं 6000 माचीला जावं लागते. हं, तर म्हणला जावा हं, पण एकच करणार गाडी. 11ला फोन येतोय गट काढला इथून ते पुढचं घर आहे का नाही बर इतक्या अंतरानं गट काढला सेमी. कडनं बर सीमीला त्याच्यापेक्षा एक टांगा आणि वाढला आणि फायनल आणि फायनल तर 9 नंबर तासावनं पब्लिकने गाडी लागली. पब्लिकनं पब्लिकनं एक. पब्लिकनं 1 नंबर केला. चांगला 1 2 3 टांग्याचा फरक होता. ठीक आहे ठीक आहे. खूप छान अशी तुम्ही जेवढं आपण चर्चा करू तेवढ्या चर्चा रंगत जात आहेत. आपला जो बदाम आहे तो 2 वर्षाचा आहे ना. 2 वर्षाचा त्यानं सगळं तुम्हाला मिळवून दिलंय. काय आता तुम्ही म्हटलं अपेक्षा काय नाहीत फक्त मोठ्या नंदींसोबत पळायची लई इच्छा अपेक्षा आहे. नक्कीच पूर्ण होईल तुमची ती अपेक्षा. आणि दुसरा एक नंदी दिसतोय तो कुठला आहे? तो त्याचाच भाऊ आहे सक्का घरच्याच घ्यायचा आहे का? घरची ह्याचाच भाऊ आहे सद्दाम. सद्दाम. त्याचं नाव आहे सद्दाम. ह्याचाच भाऊ आहे बदामचा. काय वय आहे आता? ते आत्ता एक 8 महिन्याचा खोंड आहे. ट्रेनिंग वगैरे चालू आहे? चालू आहे. त्याची पहिलाच मैदान केलं आम्ही कोरेगावला अक्षय घोरपडेचं. बर तर 6 नंबर तासातून गाडी लागली होती त्याची. बर पहिल्याच मैदानात 3 नंबरला गाडी उतरली. बर बर बर. पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात म्हणजे असा एक आनंद होता वेगळा की बाबा गाडी कडेनं लागली की शेजारची गाडी झोपलीच नाही कुणी बरोबर. हां तरी इतकं वासरू पडलं उघड्या आणि त्याचा खांद उजवा आहे म्हणजे नाही का आणि आपल्याला बैल भेटला उजवीचा. बर आपण खोंड घातला डावीनं. म्हणलं मास्तर शाना असल्यानंतर विद्यार्थी घडणारच बरोबर. आणि विद्यार्थी घडवायचं काम कोणाचं आहे मास्तरचं म्हणून त्याला डाव्या खांदाला घालून म्हणलं पळू द्या. ह्याचं खुराक काय असतो याला? ह्याला शेंगदाणा पिंड आहे मका चुन्नी आहे खिल्लार काव आहे आपले गव्हाची कणिक आहे आणि हिंद केसरी आहे. असे 6-7 प्रकारचा रतीब आहे. बर बर ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो ही होती किनी जवळ गाव आहे मधमापूर ना. मधवापूर वाडी या ठिकाणी एक त्यांचा एक टॉप त्या गावचा एक टॉपचा नंदी बदाम याने संबंध महाराष्ट्रात त्याने पळून दाखवले की मालकाचं नाव कसं पळून करायचं असतं. आणि अंधारातील बैल उजेडात त्यानं सुद्धा आणल्यात आणि प्रत्येक मैदानात गुलाल हा मिळवतोय. संघर्ष योद्धा म्हणावं लागेल याला. संघर्ष ठीक आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.